गेल्या अनेक दिवसापासून लातूर शहरातील गरुड चौक ते नवीन रेणापूर नाका रस्त्यावर खड्डे पडले होते। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते। त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। खड्ड्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं होतं, तर अनेक अपघात देखील या रस्त्यावर झाले होते। डी मार्टला खरेदी करणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावर राहते, त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले होते। तर अनेक संघटनांनी या रस्त्यासाठी मनपाकडे निवेदने दिली होती आणि आंदोलन देखील करण्यात आलं होतं। या तक्रारीची दखल घेत अखेर लातूर महानगरपालिकेच्या वतीनं या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। ते नवीन रेणापूर नाका या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते वाढलेलं होतं। मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्डे तयार झाले होते। यामुळं अनेक संघटनांनी अनेक संस्थांनी या ठिकाणी तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या होत्या। त्यानुसार या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील गेल्या काळामध्ये करण्यात आली होती आणि त्या सगळ्यांची दखल घेत आज पाहायला गेलं तर प्रत्यक्ष लातूर शहरातील ह्या गरुड चौक ते नवीन रेणापूर नाका ह्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे। कालपासून हे काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। कालपासून नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या दरम्यानचे जे हे खड्डे आहेत, या रस्त्यावरती पडलेले खड्डे, हे रस्ते बुजवण्याचं काम पॅचिंग मशीनच्या आधारे हे सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते करत आहेत। त्यामुळे कुठं ना कुठं येथील या रस्त्यावरनं चालणाऱ्या वाहनधारकांना आता कुठे खड्ड्यातून रस्ता आता मिळणार आहे आणि खड्डे पूर्णपणे या ठिकाणी पॅचिंग केले असल्यामुळे वाहनांची जी खड्ड्यात होणारे अपघात होते, वाहनांचे जे अपघात होते, वाहनांचे जे नुकसान होत होतं ते नुकसान कुठंतरी थांबणार आहे आणि एकंदरीत परिस्थिती पाहता या रस्त्यावरचा जो प्रवास आहे तो प्रवास आता कुठेतरी प्रवाशांचा सुखाचा होणार आहे। आणि या महामार्गावरती किंवा या रस्त्यावरती पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून एक खड्डे पडले होते, मात्र आज प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने हे काम सुरू झाल्यामुळं वाहनधारकांमध्ये दिलासा पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.